सकाळ मंडळी कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या घरी आहे पूजा। तर आम्ही थोडा लेट उठलो, तर आता जाऊया खाली। चालू आहे गारण वगैरे घालून झालेलं आहे। आता पूजा बांधण्याची तयारी चालू आहे। दादा इकडे हार बांधतोय। आता पूजा बांधण्याचं काम चालू आहे। बाबू पप्पी दे, पी दे, पी दे। आरोग्यम देवत्राम सर्वकामान एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। फुलाने पाणी
नाव येते पूजेचा दिवस. आता दादाला पूजा वगैरे झाली, आता नाच आला पोरींचा. सन्माननीय श्री सचिनजी मांजरेकर यांना महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही मांजरे सानी चव्हाणच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा इकडे इकडे या साईडला, इकडे एका साईडला ना ते दिसतील असे तेव्हा दोन मार्क फोटो. अतिशय आनंद होतोय की आज गेली 15 वर्ष मला या मांजरी गावानं जनतेची सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली आणि मला वाटतं या तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादानं इथपर्यंत आपण मजल मारली आणि खरोखर हा माझा गौरव म्हणजे मांजरी गावाचा गौरव आणि सर्व आपला तुमचाच गौरव आहे असं समजून मला खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही सहकार्य केलं म्हणून मी या राज्यस्तरावरून आज पोहोचलो आणि नक्कीच तुमचं प्रेम माझ्या सदैव पाठीशी आहे आणि राहणारच याची मला शंका नाही. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे माझा यथोचित सन्मान केला
त्याबद्दल मी सानेच्या वाडीचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय नाचवितो घुंगारी वाजवितो मोर कसा नाचवितो घुंगारू वाजवितो. पण त्याच्या पुढचं काय आहे? त्याच्या पुढचं काय? आले
वाजलेले आहेत 1:30. आता 1:30 वाजला आणि आपला भाऊ आलेला आहे सापनात दसम कंसात बंधू. तर त्याला पाय पडायला बोलले. त्यांचा नाच पण आलेला काय आडवा नाच. मला माहित नव्हता. एक जुनी परंपरा आमची वाडी जोपासत असते. त्याचं नाव आहे आडवा नाच. मला माहित नव्हता. पहिल्यांदा बघितलं मी आणि नाचलो पण खूप मजा आली. उभा नाच पण बघायचा आहे. तो पण मला काय माहित नाही. आडवा नाच चापनात बोला आडवा नाच आहे. मला काय हे माहित नव्हतं. फर्स्ट टाइम बघितलं पण जाम मजा आली. पण भाऊ एका शब्दावर आला आणि थांबला पण. जवळजवळ मी अर्धा तास नव्हतो. तो नाचत होता. मी शोधतोय कुठे गेला पण तो नाचत होता. मी बोललो चला आपण पण थोडं नाचूया. आडवा नाच बघूया कसं असतं. शेवटी मजा आहे ना. हो माहिती आहे. हा तर महत्वाचा आहे. बस हा एवढं बोललं. देव शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर आता अजून भजन बाकी आहे. आमच्या पोरींचा नाच पण बाकी आहे. पोरी एकदम तयार आहे पण माणसं बाहेर असली त्याच्यामुळे नाचायला जात नाहीत. अजून आमचं मंडळाचं भजन पण बाकी आहे. म्हणजे आज 4 वाजणार वाटतं. आजचा दिवस आहे. थोडं जाऊ ते जागरण होईल. उद्या शेवटी आपल्याला मुंबईला जायचं. परत मुंबईला गेल्यानंतर परत हे सूर कानावर ऐकायला भेटते. डोळे बंद केल्यावर. हा ते तर आहे. 12 दिवस आम्ही काय केलं. भजन होता. आम्ही 3 दिवस असले 3 दिवस म्हणजे 12 दिवस सारखे 6 दिवस 3 दिवस 12 दिवस सारखेच वाटले ना. बस 7 दिवस आलो ना असं वाटलंच नाही बाबा. हे असं वाटलं का आपण इकडेच आहे. हा 3 दिवस कधीच गेले. 3 दिवस काय 3 दिवस कधीच गेले. तर आता बघूया पुढचं नियोजन कसं असते.
ये मटन काल ब्लॉग एंड करायचा राहिला, आज डायरेक्ट मुंबईमधनं ब्लॉग एंड करतो कारण काल लेट झाला, त्यामुळे ब्लॉग एंड नाही करता आला कारण काल जागरण वगैरे झालं खूप. तर मला निघायचं होतं 5 वाजता. तर ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्या ब्लॉगमध्ये आज मुंबईला आलो आहे, आज आपल्याला विसर्जनची ऑर्डर आहे, तर बघूया ते फुल करायला भेटतात का. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.